पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात ऐतिहासिक भेट झाली आणि या भेटीतून भाजपनं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय मिळवलं आणि सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय मिळवलं हा सर्वांच्या मनातील प्रश्न आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विषयक मुद्द्याचे अभ्यासक दिलीप देवधर सर आहेत। मोदींनी काय मिळवलं या भेटीतून आणि संघाने काय मिळवलं असं म्हटलं जात आहे की दोघांसाठी विन विन सिच्युएशन ही होती। तुम्ही अत्यंत एक्सपर्ट पद्धतीने प्रश्न विचारला आणि सध्या जे शेअर मार्केट आहे त्याच्यातली ही विन विन भाषा आहे। इन्व्हेस्टर नेहमी विन विन गेम खेळतो आणि स्पेक्युलेटर गेन अँड लॉसचा गेम खेळतो। त्यामुळे भागवत मोदींचं हे विन विन आहे का? उत्तर आहे 1000% हो। संघ परिवार आणि भाजपचं विन विन आहे का? उत्तर आहे हो। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये संघ परिवार ऑर्गनाइज पद्धतीने ॲब्सेंट होता, म्हणजे मोदींच्या विरोधात नव्हता, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत संघ परिवाराने मोदींसाठी कामच नाही केलं आणि त्याच्यानंतर नड्डांचा इंटरव्ह्यू। तर यात अनेकांना नवल वाटतं, पण संघाचा इतिहास माहीत असणाऱ्यांना नवल काही नाही। संघ आणि BJP, पूर्वीचा जनता पार्टी आधीचा जनसंघ, यांचा नेहमीच नातं संघर्ष आणि समन्वयाचं राहिलं आहे। ही दोन टोकं एकानंतर एक घेतात। तर 2024ला दोन टोकं होती का? उत्तर आहे हो। आणि 4 जूनचा रिझल्ट लागल्यानंतर ही दोन टोकं एकत्र आली का? याचं उत्तर आहे खरंच हो। आणि 30 मार्चला जे 4 जून नंतर एकत्र आल्यामुळे आपण असेंब्लीमधले रिझल्ट बघितले, पण 4 जूनला एकत्र आल्यानंतर काय घडलं तर हे विन-विन आहे। मोदींची ताकद वाढली म्हणजे भाजपची ताकद वाढते। भाजप संघ परिवाराचा भाग असल्यामुळे भाजप मोदी वाढले की संघाची ताकद फुकट वाढते, आपोआप वाढते। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मोदींची ताकद कशी वाढली या भेटीत? पहिली गोष्ट, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप संघ जवळ नाही हे जगाला माहीत झालं होतं। असेंब्ली इलेक्शनमध्ये एकत्र आले हे माहीत झालं होतं, हे रिझल्टनी सिद्ध केलं। पण स्मृती मंदिरला, रेशीमबागला सरसंघचालक आणि पंतप्रधान एकत्र येणं आणि दोघांनी मिळून डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेणं आणि दोघांनी माधव नेत्रालयाच्या उद्घाटनात जाहीर भाषण देणं आणि रेशीमबागमध्ये संघाच्या हायकमांडची 1-2 जणं वगळता मीटिंग होणं, हे सर्व यांची दोघांची ताकद प्रचंड एकत्र आल्यामुळे वाढली याचा पुरावा आहे। हा पुराव्याचा पहिला उदाहरण काय की विदेशात असूनसुद्धा राज्यसभेत आणि लोकसभेत वक्फ बोर्डचं बिल ज्या पद्धतीने पास झालं, मग कालपर्यंत लोक म्हणत होते की 400 असताना जे शक्य आहे ते 240मध्ये शक्य नाही, तर ते 400पेक्षा 240नी जास्त ताकद दाखवली हे वक्फ बोर्डाच्या बिलात लोकसभेत आणि राज्यसभेत सिद्ध झालं। तर ही केवळ मोदींची नाही, केवळ भाजपची नाही, ही संघ परिवाराची ताकद वाढल्याचा पुरावा नंबर 1। पुरावा नंबर 2, मुस्लिम बांधवांमध्ये सरळ सरळ 4 ग्रुप आहे ज्यांना पसमंदा म्हणतात। ते SC मुसलमान आणि OBC मुसलमानांची शक्ती आहे। त्याच्याचबरोबर राष्ट्रीय मुसलमान हा तिसरा फोर्स आहे आणि त्याच्याचबरोबर विदेशी संबंध असलेले मुसलमान ज्यांचं ओरिजिन तिकडे आहे पण ज्यांनी नॅशनलिझम मान्य केलं अशी मंडळी आणि इन टोटॅलिटी मुस्लिम महिला या वक्फ बिलानंतर आज भाजप आणि मोदींच्या जवळ किती जवळ आलं आहे हे आज नाही समजणार, लोकांना नंतर स्पष्ट होईल। तर मुसलमान बंधूंमध्ये भाजप संघाची, मोदींची ताकद वाढली हा एक महत्त्वाचा मुद्दा। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की एक अत्यंत महत्त्वाचं बिल पास होत असताना
मोदीजींनी त्याच वेळेला थायलंड आणि श्रीलंकेत जाणं आणि या देशांचं इनवे नेतृत्व करणं, बांगलादेशांच्या प्रमुखाबरोबर स्पष्ट बोलणं होत ॲक्टिव्हिटी करणं, यात मोदींची उंची 30 मार्च नंतर दुप्पट झाल्याचा पुरावा ज्यांना समजतो त्यांच्यासाठी. अजून एक लहानसा मुद्दा, ट्रम्पच्या आल्यानंतर जे टॅरिफ वॉर चालू आहे, तर एक कालचाच मुद्दा आहे, टॅरिफ वॉरमध्ये पूर्ण जगाची शेअर मार्केट कोसळली. किती कोसळली तर डबल डिजिटमध्ये कोसळली. पण भारताचं शेअर मार्केट 4% कमी कोसळलं आणि आज ते तर मेकअप करण्याच्या दिशेने धावत आहे. तर ट्रम्पचं जे राजकारण चालू आहे अमेरिका फर्स्टचं आणि मोदींचं जे इंडिया फर्स्ट राजकारण आहे त्याच्यावर विरोध करणारे किती लाख बोलो, पण इथे सुद्धा मोदी आणि भाजप आणि भारत सरकार आणि संघ परिवार यांची ताकद वाढली आहे. 30 मार्च ते आजपर्यंत हे या घटनेवरनं सिद्ध होतं. पण असं बोललं जात होतं की मोदी इथे स्वतःहून नाही आले, त्यांना यावं लागलं किंवा येण्यासाठी मजबूर करण्यात आलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन काहींनी तर असंही तर्क काढलं की येणाऱ्या काळामध्ये आता मोदींचं एक सेवानिवृत्तीचा ची जी वेळ आहे ती जवळ येईल. 75चा मुद्दा जो आहे त्यांच्या वयानुसार तो पुढे काढला जातो आणि कदाचित 2026मध्ये किंवा 2027मध्ये मोदी जे आहेत ते राष्ट्रीय राजकारणातून बाजूला होतील, पंतप्रधान पदावरून पाय उतार होतील, इथपर्यंत विश्लेषण जे आहे ते या संपूर्ण भेटीच्या दरम्यान करण्यात आलं. तथ्य काय? तथ्य हे की RSS पॉलिटिकल पार्टी नाही आहे, पण फोर्स ऑफ सिव्हिलायझेशन आहे आणि सिव्हिलायझेशनमध्ये सत्ता अतिमहत्त्वाची असते. त्यामुळे RSSला पॉलिटिकल पार्टी या लहान लेवल लावण्यापेक्षा तो सत्ताकांक्षी फोर्स आहे, हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि हा मुद्दा जर समजला तर इलेक्शन संघ खेळत नाही, लढत नाही, पण इलेक्शनमध्ये संघ इनडायरेक्टली असतो हे जर लक्षात घेतलं तर इलेक्शन पॉलिटिक्स म्हणजे BJP आणि राष्ट्राची चौफेर व्हिक्ट्री म्हणजे संघ हा मुद्दा लक्षात येईल. तर मी आपल्याला एक मुद्दामून वाक्य सांगतो. संघाने काही वर्षापूर्वी भारतातले 300 पत्रकार, लेखक, कॉलमिस्ट यांचं 2 दिवस वर्कशॉप घेतलं होतं. या वर्कशॉपमध्ये स्तंभलेखकांनी आणि पत्रकारांनी सरसंघचालक भागवतांना एक प्रश्न विचारला होता की रूल ऑफ 75, तर मोदी 2025मध्ये रिटायर होतील का? त्याच्यावर भागवतांनी हसत हसत उत्तर दिलं होतं, नियम कशाला म्हणतात ज्याला अपवाद असतो. तर या नियमाला, हा जर नियम आहे असं जर काहींचं म्हणणं असेल तर या नियमाला मोदी हा अपवाद आहे. तर या वाक्यातून मोदींची उपयुक्तता, जसे योगींबद्दल मोदींनी पब्लिकली काय म्हटलं होतं की UPमध्ये योगी उपयुक्त आहे, तसं सरसंघचालक भागवतांनी 300 कॉलमिस्टना ती संघाच्या काय सांगितलं की नियमाला अपवाद असतात आणि मोदी हे अपवाद आहेत. 30 मार्चला हे आणखी गडद, आणखी स्पष्ट अधोरेखित झालं आहे की मोदी त्या 75 वर्षाच्या नियमाला अपवाद आहेत. 75 नियमच अंमलात येणार नाही ही संघाची वाटचाल आपल्या लक्षात आणून देतो. किंवा अजून एक पुढे जाऊन सांगतो, हा नियम संघात नव्हताच. संघात जर एखाद्याला घरी बसवायचं असेल, त्याचं निर्माल्य करायचं असेल तर 75 वयापर्यंत संघ थांबत नाही. आपल्याला अनेक नावं माहीत आहे की त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांचं निर्माल्य केलं गेलं. त्यामुळे रूल ऑफ 75 ही संघाची गरज नाही आहे. संघ उपयुक्तता संपते, कॉम्पिटन्स फेल होतं, अजून त्याच्याकडनं काही एक्स्ट्रा काढता येत नाही, कंट्रोलर म्हणून एखादी व्यक्ती फेल होते, तेव्हा त्याची रिप्लेसमेंट न बोलता क्विकली करून टाकतो. त्यामुळे 75 वर्षापर्यंत संघ थांबत नाही हे जर लक्षात घेतलं तर मोदींची जोपर्यंत जगाला, भारताला, संघाला, भाजपला उपयुक्तता आहे तोपर्यंत
त्यांच्या रिटायरमेंटबद्दल बोलणं याला क्रिकेटचा मोसम आहे म्हणून सांगतो की यंग क्रिकेटरनी सेंचुरी मारल्यानंतर काही मूर्ख लोक तू रिटायर केव्हा होणार त्याला विचारतात. अरे बाबा, सेंचुरी मारली आहे तर रिटायरमेंटचा मुद्दाच येत नाही. तर जेव्हा पीक पिरियडवर असतो आणि संघ साधू समाज नाही आहे, मोदी साधू नाही आहे, त्यामुळे रिटायरमेंट जेव्हा कार्यक्षमता संपेल, उपयुक्तता संपेल, तेव्हा न बोलता सिस्टीम रिटायर करते आणि लोक बाजूला होत असतात. जर संघ आणि मोदी, संघ आणि भाजप या दोघांसाठी ही 30 मार्चची भेट विन विन सिच्युएशन होती, तर पुढेही आणखी एक मुद्दा आहे की भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार. कारण असं म्हटलं जातं की यंदा संघ आपला व्यक्ती, आपला चॉईस जो आहे तो भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून समोर आणेल. दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातं की मोदी शहांनी गेल्या 11 वर्षात ज्या पद्धतीने पक्ष आणि त्यांचं सरकार किंवा संघटन चालवलेलं आहे त्याच पद्धतीने ते त्यांची निवड समोर ठेवतील. जर 30 मार्चमध्ये दोघेही विन विन सिच्युएशनमध्ये आहे तर भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आणि कोणाच्या गटाचा होणार? स्वयंसेवक लोकांना, कार्यकर्त्यांना जेवढे सरसंघचालक आणि सरकार्यवाह आदरणीय वाटतात, जेवढं स्फूर्तिस्थान असतं, तेवढेच मोदी आणि अमित शहा संघ भाजप कार्यकर्त्यांना आदरणीय आहेत. जेवढं सरसंघचालकांना परमपूजनीय म्हणून संबोधलं जातं, तसं तो शब्द न उच्चारता मोदी संघ विश्वामध्ये नाही, भारतीय समाजामध्ये परमपूजनीय पदाला कर्तृत्वाने पोचलेले आहेत. त्यामुळे म्हणजे संघ भागवतांचा, संघ होसबळेंचा हा विचार करणं हा संघावर अन्याय आहे. संघ मोदींचाही आहे, संघ अमित शहाचा आहे, संघ कोणाचा नाही आहे. त्यामुळे हा जवळचा तो दूरचा हे सर्व चुकीच्या फाउंडेशनवर उभं आहे. तुम्ही जरूर उपयुक्तता काय, कॉम्पिटन्स काय या मुद्द्यावर विचार करा. त्यामुळे अमित शहा जे विचार करतात तो संघ हिताचा विचार आहे. दत्तात्रय होसबळे जे विचार करतात, मोदी भागवत जो विचार करतात, तोच विचार या सिस्टीममधली टॉप टू बॉटम मंडळी करतात आहे आणि हे सर्व इक्वली जबाबदार आहे. त्यामुळे एक जास्त महत्त्वाचा आणि दुसरा कमी महत्त्वाचा ही संघामध्ये भाषा नाही. आणि हेडगेवारांचं एक कोट सांगतो, मोगरा आणि गुलाब याच्या श्रेष्ठ कोण याच्यावर चर्चा करायची नसते, प्रत्येक आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. तुम्ही उत्तर नाही दिला माझ्या प्रश्नाचा. भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होऊ शकतो? चर्चा केली जात आहे की संजय जोशी हा जो नाव गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकांच्या नव्या पिढीच्या विस्मरणात सुद्धा गेला असेल, त्यांचं नाव असं आता घेतलं जात आहे. राजकीय दृष्टिकोनातून काय पॉसिबिलिटीज आहेत? तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर, शहर ते राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये संघ प्रचारक काल होता, आजही आहे. आणि जी निर्णय घेतली जातात ती भाजपच्या प्रत्येक लेव्हलच्या कार्यकारिणीत घेतली जातात. तिथे जर संघ प्रचारक की मॅन आहे तर कोणताही भाजपचा निर्णय संघटन मंत्र्याशिवाय होतच नसतो. त्यामुळे तुम्ही ज्याला भाजपचा निर्णय म्हणाल त्या निर्णयामध्ये संघ प्रचारक इन्व्हॉल्ड आहे हा हिडन ॲस्पेक्ट लक्षात घ्या. त्यामुळे भाजपचा जो अध्यक्ष निवडला जाईल तो कोणत्या या लॉबीमुळे, याच्यामुळे त्याच्यामुळे कुठेतरी कोणाला तरी बेकारी हटवण्यासाठी किंवा ॲडजस्ट करण्यासाठी अध्यक्ष निवडला जाणार नाही. अध्यक्ष संघटनेला 2029ची निवडणूक जिंकण्यासाठी इफेक्टिव्ह, इफिशियंट अध्यक्ष शोधला जाईल. तो निश्चित रीतीने भाजपच शोधेल. संघाचं एक वैशिष्ट्य आहे, संघ ॲसेट एन्जॉय करतं, लायबिलिटी दुसऱ्याला ढकलतं. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष भाजपच निवडेल, संघ निवडणार नाही. ऑफकोर्स एक सत्य आहे की भाजपने निवडलेला अध्यक्ष संघाला जर मान्य नसला तर तो भाजपचा अध्यक्ष होणारच नाही. तर 30 मार्चची ऐतिहासिक जी भेट आहे ती भेट मोदींसाठी, मोहन भागवतांसाठी, सोबतच भाजप आणि संघ परिवारासाठी विन विन सिच्युएशन होती, अशा पद्धतीचा ॲनालिसिस जो आहे तो सध्या केला जात आहे. आणि भाजपचा जो कोणी अध्यक्ष भविष्यात होईल
निर्णय भाजप करेल, मात्र त्याला पाठीमागून मान्यता नक्कीच संघाची असेल, तेही नाकारून चालणार नाही. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.